खूप बरं वाटलं की आपण बरेच दिवस विदेशात असतो तरी आज घरी सकाळी न्याहारी झाली आणि आपल्या सगळ्या लोकांबरोबर बसण्याची संधी मिळाली. पण पहिला तर तो आनंद आहे आणि मग दुसरा त्याच्याहून वरचा आनंद आहे की ही सगळी आपली मराठी मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये इतक्या उच्च स्थानावर पोचलेली मंडळी ही बघायला मिळतात इथे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं वाटलं की उच्च स्थानावर असलेली आपली मंडळी ही एकमेकावर प्रेम करून मराठी माणसं एकत्र आहेत आणि त्यापेक्षा खूप समाधानकारक वाटलं की या सगळ्यांना आपल्याला, ज्याला आजच्या भाषेमध्ये परत करणं, गिव्ह इट बॅक असं म्हणतो, या विचारांनी प्रेरित झाले. आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे या सगळ्याला एक स्ट्रक्चर, एक बांधणी. विचार चांगले असतात पण त्याची बांधणी होणं हे खूप कठीण काम आहे आणि ते काम आपण सगळ्यांनी निगर्जी मराठीने केलं आहे. त्यामुळे खरंच मनापासून मला असं वाटतं की मी इथे आलो नसतो तर खूप मोठं नुकसान माझं, गौरवचं, गाणं तुमचं, अनुरागजी तुमचं, सगळ्यांचंच, राज तुमचं, सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण खरंच ही मला संधी दिलीत आणि माझ्याही इतक्या वर्षांच्या राजकीय किंवा सामाजिक आयुष्यामध्ये एक नवीन विचार, नवीन वळण हे या आजच्या ह्या संवाद कार्यक्रमामुळे निर्माण झालं असं मला प्रामाणिकता वाटतंय. खूप गोष्टी सुचवल्यात तुम्ही, खूप गोष्टी तुम्ही मांडल्या आहेत. जरुरी नाही की मी प्रत्येक गोष्टीचा मी त्यातला विशेषज्ञ असेल, नाहीच आहे. आणि असंही जरुरी नाही की सगळ्या विभागांची उत्तरं मी देऊ शकेन. माझा प्रयत्न नक्की राहील पण ते माझं प्रभाव क्षेत्र ते आहेच असं नाही. पण सरकार म्हणून आमची एकत्रित जबाबदारी नक्की आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही या बाबतीमध्ये खूप गतिशील आहे, गतिमानतेने विचार करते आहे. पण तरीही जसं जगी सर्व सुखी असा कोण आहे तसं जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे असं असण्याचं कारण पण नाही, आम्ही ते मानतही नाही. आणि म्हणून या सगळ्या यात्रेमध्ये आपल्यासारखी मंडळी जगभरातली ज्या भेटतात आणि एक एक मुद्दा मांडतात त्यावेळेला त्या सगळ्यातनं काही ना काही शिकण्याचं आहे आणि पुढे घेऊन जाण्याचं, हीच भावना, ही प्रामाणिकता आमची आहे. आणि पक्ष म्हणून सुद्धा म्हणायला गेलं तर आपल्या सगळ्यांमध्ये मी BJPचा मुंबईचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य पण आहे. तर पक्ष स्तरावर सुद्धा आमच्या या ज्या काही कार्यक्रमांची बांधणी असते त्याच्यामध्ये विचारधारेबरोबर आपण ज्याला म्हणू किंवा ट्रेनिंग, त्याला योग्य पद्धतीची बांधणी वैचारिक होण्याबरोबर सामाजिक बांधिलकी होण्यास सुद्धा याला महत्त्व आम्ही खूप देतो. आणि म्हणून या सगळ्यांनी मला असं वाटलं की आजचा हा जो काही एपिसोड आहे, आजचा हा संवाद कार्यक्रम आहे, हा खूप प्रभावशाली, खूप महत्त्वपूर्ण आणि खूप डोळे उघडणारा, ज्याला मराठीत आपण आय ओपनिंग म्हणू, अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे असं मला सुरुवातीलाच त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. काही गोष्टी तुम्ही म्हटल्यात त्यातल्या मी लिहून घेतल्यात, त्यातलं ज्याच्यावर मी भाष्य करू शकेन त्या गोष्टी मी करतो. काही गोष्टी मला सांगायच्या आहेत त्या शेवटला सांगतो. कालच अनुरागजी आमची भेट झाली आणि मला इथे सांगायला आवडेल की माहिती व तंत्रज्ञान विभाग, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आपल्या राजकीय म्हणजे सरकारी व्यवस्थेमध्ये, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये वेगळा, ज्याला आपण विशेष रूपाने वेगळा विभाग, वेगळा मंत्री आणि वेगळं कार्यालय हे पहिल्यांदाच या वेळेला झालेलं आहे. तो विभाग नव्हता असं माझं म्हणणं नाही, तो एक भाग होता विविध वेगळ्या मंत्र्यांच्या आणि ते इनएफिशियंट होते असं मला काही कॉमेंट करायचं नाही आहे, ते सगळेच एफिशियंट होते. पण हा विचार जो आहे आणि याचं श्रेय मी
आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना नक्की देण्याचं कारण ते स्वतः वय त्यांच्या बाजूने आहे. जगभरातल्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टिकोन आणि त्या पद्धतीची त्यांना मिळालेली संधी या अगोदरच्या काळातली आहे. आणि तशा अर्थाने त्यांचा स्वभाव हा उत्तम राजकीय नेता असताना सुद्धा प्रशासकीय CEO विचार करावा तशा पद्धतीचा त्यांचा आहे. आणि म्हणून मग त्यांनी हा वेगळा विभाग, नाही तर ते मुख्यमंत्री कार्यालयाचा किंवा मुख्यमंत्र्यांच्या अन्य विभागातला एक भाग होताच. आणि त्यामुळे आता याच्यावरचा झोत वाढलेला आहे, प्रभाव त्या ठिकाणी वाढला आहे. आणि मी सौभाग्यशाली आहे सद्गुरु कृपेने की मला ही जबाबदारी त्या ठिकाणी मिळाली. आणि मला हेही सांगावंसं वाटेल की माझा आणि माहिती तंत्रज्ञानाचा मी मंत्री होण्याआधी केवळ माझ्या मुलाची प्रवेश आणि प्रवेशिका तो अभियांत्रिकी ज्ञान घेण्यातल्या कॉलेज पुरता याच्या पलीकडे माझं काही नव्हतं. माझी बॅकग्राऊंड विज्ञानाची जरूर आहे. आम्ही पार्ले टिळक विथ आत्ताचं साठे कॉलेज आहे, त्याच्या विज्ञान शाखेतला मी रसायनशास्त्रातला पदवीधर आहे. आणि नंतर मी पदवी घेतली ती कायद्यातली घेतली आणि ती सुद्धा दोन्ही मधला कॉमन C एवढाच आहे. तिथे मी केमिस्ट्री होतो आणि नंतर मी क्रिमिनॉलॉजीमध्ये केली. आणि त्या अर्थाने याच काळातली मी गती घेतो आणि आमची एक चांगला चमू आमचा आहे की तो याच्यावर काम करतोय. मला असं वाटतं की बस तुमचं जे इनोव्हेशन अकॅडमीचा जो भाग आहे हा मला वाटतं जगभरातल्या म्हणजे भारतातल्या मुलांना सुद्धा, महाराष्ट्रातल्या तर आहेच, पण जगभरातल्या विद्यार्थिनींना सुद्धा हा पथदर्शी असं ठरेल, हा मैलाचा दगड ठरेल. मला पूर्ण यातली माहिती घेतली नाही, पण तुमचा जो हेतू आहे तो इतका स्पष्ट हेतू आहे की आज ज्याला आपण म्हणू नोकरी किंवा स्किल आणि पदवी, नोकरी किंवा आंतरप्रेनर उद्यमशीलता आणि पदवी, इंडस्ट्री, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग आणि पदवी याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हो, हे खरं आहे की आत्ताचं राष्ट्रीय शिक्षा धोरण याबद्दल सुद्धा आपण थोडी माहिती करून घेतली पाहिजे असं माझं निवेदन राहील. की हे नवीन शिक्षा धोरण हे तसं म्हटलं तर 30 वर्षांनंतर भारतात पहिल्यांदा मोदी सरकारने आणलं. पहिल्यांदा म्हणजे 30 वर्षाच्या गॅपने, आधी होतं ते आधी होतं. आणि त्याचा मुख्य गाभा जो आहे तो मुख्य गाभा हा रोजगार निर्मिती, व्यवसाय निर्मिती, उद्यमशीलता, जगाची आवश्यकता, जगाची मागणी आणि शिक्षण याच्याशी सांगड घातलेला आहे. आणि म्हणून आपण जवळजवळ 4-5 वर्ष यावर खूप एफर्ट केला, खूप प्रयत्न केले. 4-5 वर्ष खूप प्रयत्न केला की सगळ्या स्टेक होल्डर्स ज्यांना आपण म्हणू की त्याच्याबरोबर चर्चा व्हावी, त्यातनं या सगळ्या गोष्टी समोर याव्यात. आणि आता आपण टप्प्याटप्प्याने ते सुरू केलंय. आणि आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की हा कंकरंट लिस्टमधला सब्जेक्ट आहे, केंद्राचा आणि राज्याचा. त्यामुळे प्रत्येक राज्याचा आपला त्यामधला काय म्हणू त्यांचा शेअर, त्यांचा वाटा आहे, त्यांचं मत आहे. आणि त्यामुळे इतकी मोठी जी आपली लोकशाही आहे त्या लोकशाहीतल्या व्यवस्था, राजकीय पक्ष, सरकार या सगळ्यातनं सुद्धा आपण कमी काळामध्ये त्याला आपण गतिशीलता देऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या दिशेने पुढे गेलेलो आहे. आणि त्यामुळे हे धोरण आणि ही इनोव्हेशन अकॅडमी याचा राष्ट्रीय शिक्षा धोरणाला पण उपयोग आहे. मला याच्या खूप बारीक गोष्टी अजून माहीत नाही आहेत, तुमच्या तोंड ओळख झालेली आहे. आणि हेतू जर दोन्हीचा एकच आहे तर मला असं वाटतं की हा जास्त व्यवहारवादी आहे तुमचा, कारण तुम्ही या ठिकाणी हे पाहताय. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यातलं पहिली गोष्ट तर एक चर्चासत्र, एक मार्गदर्शन शिबिर, एक संवाद कार्यक्रम. माझा विभाग जरूर नसला तरी मी पूर्वी शिक्षण मंत्री राहिलेलो आहे आणि जबाबदारी तर कॅबिनेट म्हणून आमची आहेच. पहिली गोष्ट तर आम्ही ह्याचा एक संवाद कार्यक्रम नक्की करून ज्याच्यातनं आपण आपल्याकडनं महाराष्ट्राकडनं काय अपेक्षित आणि इथल्या महाराष्ट्राच्या मुलाला देण्यामध्ये तुम्ही जे देणार आहात त्याला काय लागेल अजून द्यायचं, हा प्रयत्न आपण सकारात्मकतेने सुरू करू.
त्यामुळे पहिला मुद्दा हा त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचा आहे. खूप कमी वेळ आपण खेळ आणि खेळाच्या बाबतीत, स्पोर्ट्सच्या बाबतीत दिला आहे, म्हणजे चर्चेत. पण सगळ्यांच्या मनात आहेच. आता हे खरं आहे की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा क्रिकेट आपण आणलेलं आहे. मी आमचे ICC चेअरमन जय शाह आणि बोर्ड क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया याच्या प्रयत्नांना आपण खरंच सगळ्यांनी प्रशंसा केली पाहिजे की अन्यथा हा खूप मेंटल बॅरियर होता, पण आता तो आपण काढला आहे. अमेरिकेत सुद्धा आता ऑलिम्पिक असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ओपन होतील. खेळ क्रिकेटच काय, अजून सुद्धा हळूहळू त्यातले पुढे न्यावे. मी सौभाग्यशाली की मी बोर्डाचा कोषाध्यक्ष राहिलो आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष राहिलो आहे, आता एशियन क्रिकेट काउन्सिलचा सदस्य सुद्धा आहे. त्यामुळे या बाबतीतला सुद्धा जो एक पूल आपल्याला बांधायचा असेल, जो गर्जे मराठीच्या माध्यमातून, कारण आता इथली मुलं आणि मुली क्रिकेटकडे तर नक्की ओढा आहेच, पण त्याच्यातलं निपुणता मिळवण्यासाठी जे करायला लागणारे शिबिर ऑनलाईन ऑफलाईन, त्याच्यासाठी करायला लागणाऱ्या व्यवस्था उभारणी, त्यासाठी करायला लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणी, याचं गेटवे गर्जे मराठी करू ना. आणि गर्जे मराठीच्या माध्यमातून मग स्वाभाविक आहे अमेरिकन्सना, आणि तो दिवस येईल की अमेरिकेतल्या राजकीय व्यवस्थांना की आता ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यासाठीच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना बळ मिळवायला आता आम्ही पार्टनरशिप गर्जे मराठी शिकू. अशी गर्जे मराठीची व्यवस्था उभी करण्यासाठी आपण बोर्डाशी मी दूत म्हणून तुमचं काम करेन. फक्त त्याची आपल्याला योजना बनवायला लागेल, ती आपण बनवू आणि त्याच्यातला मुद्दा आपण पुढे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेऊन जाऊ शकतो. एक चांगला मुद्दा भारत आणि अमेरिकेतल्या उद्यमशीलता आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये कोणीतरी सांगितलं की टायर 2 आणि टायर 3 च्या शहरांशी सुद्धा हे लवकर जोडणं आवश्यक आहे. याचा अर्थ मुंबई, पुणे, नाशिकशी मी नागपूरचं नाही म्हणत नाही, पण उद्यमशीलता ज्याला आपण सृजनशीलता म्हणू किंवा आपल्या भाषेत क्रिएटिव्हिटी म्हणू, ही तर तालुका स्तरावर तर खूप आहे आणि ती माहिती तंत्रज्ञानाची आहे, तशीच ती अन्य सांस्कृतिक कामाची सुद्धा आहे. मी कुठेतरी एक उदाहरण दिलं की ते गावाखेड्यातल्या बाहेरच्या वाड्या बाहेर राहणाऱ्या घरात असणारा तो मिक्सिंग करून गाणं निर्माण करणारा शांताबाई, त्याने किती करोडचा व्यवसाय केला पासून बऱ्याच गोष्टी आहेत. तर केवळ तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान नाही, अन्य विषयात सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक थोडा मागे पडलेला आमच्या धोरण योजनेतला भाग पुढे आणावा लागेल. या विशेषतः टायर 2, टायर 3च्या शहरांचं एक्सपोजर आणि त्याच्यावर आम्ही थोडं वर्कआउट करू. आता तर मी तेवढंच म्हणतो की हा माझ्या अजेंड्यावरचा नक्की विषय राहील. एक चांगला मुद्दा आपण मांडला की अमेरिकन करन्सी आणि भारताची करन्सी व्हेंचर आणि त्याच्यामध्ये व्यवस्था काय असेल, पतपेढीपासून असेल, RBI काय होईल, हा एक मोठा विषय आहे. हा केंद्रीय स्तरावर त्याचा विचार करायला लागेल. पण मला ते भाषण आजही आठवतं. प्रमोद महाजन जिवंत असताना ते म्हणायचे, आम्ही त्यावेळेला खूप खालच्या स्तरावरचे कार्यकर्ते होते, त्यावेळेला ते म्हणायचे की मला तो दिवस पाहायचा आहे की ज्या वेळेला कुठली आर्थिक देवाणघेवाण आणि मी कुठल्याही दुकानात जर युरोपात गेलो, अमेरिकेत गेलो आणि जर मी खिशात घातली एखादी गोष्ट घ्यायला तर माझ्या रुपयाचं नाणं चाललं पाहिजे आणि त्यात देवाणघेवाण झाली पाहिजे. आता त्यावेळेला आम्हाला ते कळतही नव्हतं आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा म्हटलं हे आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आता हळूहळू ती स्थिती त्या दिशेने चाललो होतं. भले जगातली परिस्थिती त्याला कारण झालं, अजून मोठी यात्रा अजून पार करायची आहे, पण आज जगामध्ये 18-19 देशांमध्ये भारतीय रुपयावर देवाणघेवाणी सुरू झाली, परिस्थिती दुर्भाग्य झाली. आणि भारतात आपण ज्यांना चलनी नाणं आता कागदी नाही
तर UPI आणि डिजिटल याच्यावर जगाचं आपण नेतृत्व करतो आणि जगाला याचं खूप आश्चर्य आहे. ज्या देशांना आता आपण मला कुठलाही आपण गोष्टी सार्वजनिक मांडणं सोयीचं नाही आहे आणि योग्यही नाही आहे, पण ज्या जगातल्या देशांशी आपण रुपयामध्ये भारताने मोदी सरकारने त्याचा आग्रह धरून व्यवहार केला, त्यांच्याकडे असलेल्या आता करन्सीतनं त्यांना व्यवसाय निर्माण करायचा आहे. कारण ते त्यांच्या काय म्हणतो त्याला चेसमध्ये पडून ते काय करणार. त्यामुळे या गतीला चलन सुरुवात झाली आहे. आधी हा जो विशेष एरिया आहे त्याच्याबद्दल मी संबंधित डेस्क आणि मंत्रालयाशी नक्की चर्चा करीन. मी आत्ता ह्या स्थितीत नाही की याच्यावर उपाययोजना मी काही मांडावी आणि अर्धवट ज्ञानावर मी मांडणं मला संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मी हे पुढे घेऊन जाईन. एवढंच आता त्या ठिकाणी मी आश्वासन त्या ठिकाणी म्हणेन. NRM डेस्कचा उल्लेख त्या ठिकाणी आपण झाला आणि सिंगल विंडो एक खिडकी योजना मला वाटतं हे सहज करण्यासारखं पुढे गेलं असेल. येत्या 3 महिन्यामध्ये याला आपण काहीतरी गती देऊ आणि त्याच्याबद्दल आणि यशही मिळेल आपल्याला. मला काही अपयश मिळेल असं वाटत नाही, कारण यात काही फार मोठं रॉकेट सायन्स असं काही नाही आहे. रादर माननीय पंतप्रधानांचा हा आग्रह आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 14च्या पूर्वी आपापल्या विभागाबद्दलची जबाबदेहीपणा, अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतो आपण, ही तशी खूप कमी होती. आता सगळ्यांना समाज माध्यमांवर आणून त्या जबाबदेहीपणाचा आग्रह 2014 नंतरच्या सरकारी व्यवस्थेत आपल्याला दिसतोय. आणि आता तर मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे प्रत्येक विभागाला. मग ते कृषी विभाग असेल, तो परिवहन विभाग असेल, तो शिक्षण विभाग असेल, तो उच्च शिक्षण असेल, तो अजून पणन असेल, तो डिझास्टर मॅनेजमेंट असेल, की तुम्ही 150 दिवसामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारावर पारदर्शक व्यवस्था, इंटरॅक्टिव्ह संवादशील असलेली उभी करणं आणि त्याच्यावर त्या विभागाचं मूल्यमापन इंडिपेंडंट एजन्सीकडनं करून ग्रेडेशन होणार. हा कार्यक्रम त्यामुळे याला आता गती मिळेल आणि म्हणून त्याच्यातनं हा आउटकम आपण लवकर काढू आणि त्याचा आपण उपयोग करून ज्याच्यातच पुढचा विषय घडलेला आहे की तो म्हणजे योजनांचा विषय. राज्यातल्या विविध विभागांमध्ये असलेल्या योजनांमधल्या गॅप्स, त्रुटी आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमधला अस्पष्टता दिसणाऱ्या गोष्टी, याला या 150 दिवसाच्या कार्यक्रमातूनच पुढे आपण गती देऊ. कारण आपण मूल्यमापनच तसं करणार आहोत. आणि हा विषय ज्यावेळेला मला इथे आनंद या गोष्टीचा वाटतो की जसं आपण म्हणतो प्रत्येक दिवस शिकण्याचा आहे. यासाठी कारण कॅबिनेटला प्रस्ताव होता, मलाही वाटलं की चला एक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलाय, पण तो किती महत्वपूर्ण आहे. या 7 समुद्र पार आल्यानंतर तुमच्याशी बोलल्यावर मला लक्षात आलं की केवळ इथेच नाही तर त्या जिल्ह्यात तालुक्यातल्या माणसाला सुद्धा तो महत्वपूर्ण वाटतोय. त्यामुळे हा त्याच्यातलाच आपण याचं यश मिळवायचा आपण प्रयत्न करू. मी स्वतः यातला ज्ञानी नाही आहे, पण माहिती तंत्रज्ञानाबरोबर बायोटेक आणि मेडटेक याचा विचार सुद्धा तेवढा आक्रमकतेने करावा लागेल. एवढाच टेक अवे घेण्याचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. व्यक्तिशः मला व्यवसायात उतरायची अजून इच्छा नाही, पण झालं तर हा व्यवसाय चांगला आहे. मी म्हणतोय की हा व्यवसायात उतरलं पाहिजे. अशा पद्धतीचा व्यवसाय आणि महाराष्ट्रात जी अपेक्षा आपण व्यक्त केली किंवा याच्या क्लिनिकल ट्रायलचा भाग असेल, त्याच्यात केंद्राचा आणि राज्याचा दोन्हीचा हिस्सा आहे. यामध्ये मेडटेक किंवा मेडिकल डिव्हायसेस किंवा ड्रग प्रोडक्शनचं एक पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा विषय असेल, तर याचं धोरण बनवायला काहीच अडचण नाही. कालच आम्ही स्टॅनफोर्डमध्ये या विषयावरची स्पष्टता दिली आणि आश्वासन पण दिलं की या विषयातला एक अभ्यास गट ज्याला टास्क फोर्स गेल्यावरच मी निर्माण करेन की जो हा बायोटेक मेडटेक किंवा याच्या व्यवसायाला टास्क फोर्स आणि तर तुम्हाला घेऊ आम्ही टास्क फोर्समध्ये. आणि एक चांगला मुद्दा मांडला तो म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या एक्सचेंजचा बायोफार्मा ओरिएंटेशनचा कार्यक्रम करणं. या विषयात संबंधित खात्याला मी नक्की अवगत करीन
आणि त्याला गती देण्याचा प्रयत्न खरं तर सर्वच विद्यार्थ्यांचा करायला पाहिजे. जसं NRA मध्ये जसं NRMS काहीतरी म्हणतो त्याला, असा एक कार्यक्रम करण्याच्या विषयात संबंधित लोकांना मी गती द्यायला पूर्णपणे प्रयत्न त्या ठिकाणी करेन. एक चांगली योजना गुरुपीठ आपण मांडलीत, मला वाटतं की ती माझ्या डोक्यात सुद्धा होती आणि त्याचं काम सुरू झालं आहे. आपण स्वतःच्या केंद्रीय मंत्र्यांनी ठेवलेल्या मुंबईतल्या कार्यक्रमात जगभरातल्या आलेल्या विद्यापीठांना आता राज्यात आणि देशात त्यांचे विभाग सुरू करायचे. जसं स्टॅनफोर्डवर आमचं बोलणं झालं, तसंच हा दोन्ही बाजूने एक्सचेंज कार्यक्रम याला एक स्ट्रक्चर द्यावं, एक योजनाबद्ध तरीकेने वर्षातून एकदा दोनदा याचे इव्हेंट शब्द बरोबर होणार नाही पण उत्सव व्हावेत आणि तो कॅलेंडरचा भाग व्हावा. तो दोन्हीकडे असा एक काही कार्यक्रम आपल्याला करता येईल तर तो आपण केला पाहिजे, असं आपण त्या विभागाशी करून तो आपण गती त्या ठिकाणी देऊ. सियाटलला बोलवलं तर येऊ. तर तो एक कार्यक्रम नक्की डोक्यात कॅलेंडरवरती झाला पाहिजे. एक चांगला मुद्दा त्या ठिकाणी साळुंकेजींनी मांडला, तो कार्डिओव्हॅस्क्युलर प्रोडक्शन. खरं तर महाराष्ट्रात त्याचाच भाग आहे, बायोटेक आणि मेडटेक आणि पार करण्याचा. तो त्या धोरणातला भाग म्हणून आपण करू आणि आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणची असलेली विशेष ज्ञानाचा त्याला आम्हाला उपयोग पण करता येईल. एक टोकनिझम मराठी डेटा या विषयात थोडा अभ्यास करायला आहे, कारण आता एक चांगला मुद्दा मला या ठिकाणी स्पष्टता द्यायची आहे. तो म्हणजे माझ्या विभागाने आता गोल्डन डेटा आम्ही महाराष्ट्रात आत्ताच्या आमच्या डेटाचा युनिफाईड गोल्डन डेटा केलेला आहे. कारण आमच्या प्रत्येक विभागामध्ये डेटा आहे आणि तो खूप मौल्यवान आहे. आत्ताच्या जगाची पचनशक्ती हा डेटाच आहे आणि सुदृढता जी व्यवसायाची आहे ती या डेटातच येणार आहे. आणि त्यामुळे राज्यात पण स्पर्धा आहे आणि त्यामुळे त्याची शुद्धता प्युरिटी आणण्याच्या विषयामध्ये काय केलं पाहिजे आणि त्याची डुप्लिकेशन ट्रिप्लिकेशन आणि त्यातनं होणारा नागरिकांना त्रास आणि स्वाभाविकता तो जेवढा अशुद्ध राहील तितकं इनोव्हेटर्सना आणि त्यांच्या उद्यमशीलतेला जे द्यायचा आमचा कार्यक्रम आहे त्यातली आपण ज्याला म्हणून आउट प्रॉडक्ट हा येणारच नाही आहे. पण या विषयात आम्ही अतिशय गंभीरतेने काम करतो. आता फक्त तो म्हणजे तो कोणाशी कसा शेअर करायचा कसा असेल, पण मला याचं महत्व पूर्णपणे मान्य आहे की उद्याच्या 100,000 वर्षामध्ये महाराष्ट्राची त्याला आपण म्हणून बाह्य सदृश्यता व दिसणे याचा विचार करायला लागेल. त्यामुळे मला असं वाटलं की IT डिपार्टमेंट आपल्या विभागांतर्गत पण काम करतं. आम्हाला आउटसोर्स करण्याच्या विषयात आम्ही धोरण बनवूच, कारण हे जगाचंच आहे, आमचं काही सरकारचं थोडंच आहे. पण जसं एक कार्यक्रम आता मला धन्यवाद द्यायचं राजला सुद्धा की काही गोष्टींचं अमेरिकेत आम्ही ज्याला म्हणून काय नोंदवून घेणार होता पण काय पेटंट त्याचंही घोषणा जशी बनवली तसं उद्याच्या या भाषेमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्र संदर्भातल्या सगळ्यांनी मराठी या गोष्टी आणण्यासाठी आमच्याचकडे आम्ही विभाग करून कारण शेवटी भाषा विकसित करायची आहे. त्यामुळे IT डिपार्टमेंट आणि इथल्या काही कोर इंजिनियर्सकडून सपोर्ट हवा असेल तर आम्ही नक्की तो करू तुमच्या प्रोग्राममध्ये. आमच्याकडनं एक आस्क होती, पण तुमच्याकडे काही प्रोग्राम असतील त्यात आमचे Amazon, Apple सगळे फॅन कंपनीमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे इंजिनियर आहे आणि हे काम सुद्धा करू आणि ज्या ठिकाणी त्याच्यातले आपण काय म्हणू त्याला करार करायचे आवश्यक असतील ते करू ना. योजनेचा भाग GMG umbrella हे उत्तम मुद्दा त्या ठिकाणी. GCCच्या बाबतीमध्ये एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि तो खरा आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी मी मंत्री झाल्यावर पहिल्या 3-4 ज्या गोष्टी आम्ही घोषित केल्या ज्या रेकॉर्डवर सुद्धा गुगल केल्या तरी मिळतील, त्यामध्ये एक टास्क फोर्स पहिला निर्माण केला मी मंत्री झाल्यावर, तो सायबर सिक्युरिटी. दुसरा AI मिशन ऑफ महाराष्ट्र, यातला AI
मिशन ऑफ महाराष्ट्र याचा टास्क फोर्स आम्ही कारण ज्याच्यात इंडस्ट्री आणि एक्सपर्ट्स व्यावसायिक आणि विशेषज्ञ यांच्या सहभागाने आम्ही तो टास्क फोर्स केला. तिसरं GCCचा टास्क फोर्स केला आणि चौथं सेंटर ऑफ एक्सलन्स आणि मुंबई AI विद्यापीठ याचा अभ्यास गट घोषित केला. सगळं ऑनलाईन आहे त्यातला. आणि ड्रोन पॉलिसीचा 5वा. ड्रोन पॉलिसी आमची अंतिम टप्प्यात मंजूर होऊन आता पुढच्या आठवड्यात कॅबिनेटला जाईल. GCC पॉलिसीच्या बाबतीत तर महाराष्ट्रात 2 विभागांमध्ये ओढ लागली. म्हणजे आम्ही मागे नाही होते. इंडस्ट्री डिपार्टमेंट आणि IT डिपार्टमेंट दोघांनी पॉलिसी बनवली. त्यामुळे आता ती जगातला GCCचा व्यवसाय आहे हा कसा महाराष्ट्रात खेचावा त्या खेचण्यामधल्या स्पर्धेत 2 विभागांची ओढ लागली. तर तो अंतिम टप्प्यात आता आहे. त्याची तुम्हाला ऑनलाईन माहिती त्यातली मिळेल. तर हा विचार करून आम्ही कामाला लागलो. आतापर्यंत राहिलेली गोष्ट खरी आहे. त्यातली तुमचे काही इनपुट असतील तुम्ही मला जरूर मेल करा. गरजे मराठीने केले तरी चालेल पण आम्ही त्यात मागे नाही आहोत. आम्ही ते करतो आहोत. सर्वसाधारणतः बाकी काही सूचनात्मक गोष्टी आपल्याकडनं काही लोकांनी सुचवल्या त्याचंही मी स्वागत करतोय. काही मी लिहून घेतल्या. काही गोष्टी मला माझ्याकडून मांडाव्यात असं वाटतं. त्यामध्ये एक माहिती तंत्रज्ञान विभागाचा मंत्री म्हणून एक जो कसा इनोव्हेशन आपली जी अकॅडमीचा विचार आपण केला आहे तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये ITI नावाची व्यवस्था आहे जी पूर्वी कार्पेंटर, क्लीनर, टर्नर, फिटर इथपर्यंतच विचार करायची. तर काळ बदलला आणि आता स्किल इंडिया हा मोदी सरकारने आणलेला कार्यक्रम आणि त्याच्यावर महाराष्ट्रात या कौशल्य विकासाला आम्ही दिलेलं बळ या आधारावर एक धोरण आम्ही आता मंजूर केलंय. ते म्हणजे आपल्याला कल्पना असेल गावागावात प्रमुख ठिकाणी ITIs आहेत आणि तिथे आता त्या बिल्डिंग्स आहेत, तिथे अधिकारी आहेत, तिथे शिक्षक आहेत, तिथे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पण आता ते आउटडेटेड झाले आहेत, कालबाह्य झालेले आहेत. आणि म्हणून आता त्या सगळ्या व्यवस्थाचा फुकट घालवण्यात उपयोग नाही आहे. तर इनोव्हेशन अकॅडमी तसंच एक कार्यक्रम, एक शाळा, एक व्यवस्था आणि एक स्किल म्हणजे तसंच ट्रेनिंग याचे अभिनव टायअप्स या सेंटरमध्ये करावे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये खर्च करण्याची गरज नाही. आता यात मॉडेल आम्ही असं बनवलंय की ज्याच्यात पण तुम्ही योगदान देऊ शकता. जसं आता आपण म्हणालात मग पुण्याला आहेच पण आता तुम्हाला तिथे इंडस्ट्रीला लागणारा एक उदाहरण म्हणतो मनुष्यबळ निर्मिती करायचं असेल, विद्यापीठ कोर्स डिझाईन होईल तोपर्यंत बाबा आता पुण्याच्या ग्रामीण भागात असलेला मुला मुलींचा चमू त्याला बेसिक ट्रेनिंग देऊन तिथे मनुष्यबळ निर्माण केलं तर इंडस्ट्री तिकडे येण्याला किंवा त्याच्यातला इन्व्हेस्टरला गुंतवणूकदाराला बळ मिळेल. आम्ही चाकणची ITI तुम्हाला देऊ शकतो. बरं ती देऊ शकतो म्हणजे काय, आम्हाला तुमच्याकडनं निधी नको, तुमचा CSR करा. ही व्यवस्था आम्ही केली. ज्यांच्या CSR मध्ये त्यांना काही ना काही करायचंच आहे ते इंडस्ट्री डिव्हन करा, त्याला बिझनेसशी जोड द्या, त्यातनं रोजगार निर्मिती करा, त्यातनं अपस्किलिंग होईल आणि त्यातनं ग्रामीण भागात सुद्धा जिथे एखाद्याला वाटलं की बाबा वॉर्नर ब्रदर्सच्या CSRने मला ITI करायची उदाहरण म्हणून तर बॉलिवूडचं सेंटरच मुंबई पुणे आहे तर टेक्नॉलॉजी घेऊन या तुमच्या CSR मधनं व्यवस्था आमची तुम्हाला देतोय, तुम्ही त्यातलं ट्रेनिंग ओरिएंटेशन करा, मुलांना पिकअप करा. जसं आता स्किल टेक युनिव्हर्सिटी हा करतो याचा एक डोक्यातला वेगळा विषय आहे. तर याला सरकारी डायरेक्ट मेजर कॅपिटल जी तुमची जाणार आहे त्याला आम्ही या व्यवस्था बघितल्या आहे. तर आता स्पर्धा सुरू झाली आहे गरजे मराठीने राज्याचं धोरण हे गुंतवणूकदार मैत्रीचं किंवा व्यवसायाला आणणार असलं पाहिजे असं आमचं आहे
ते मैत्री नावाच्या पोर्टलवर अवेलेबल आहे. तरी रोज जगातल्या गोष्टी बदलत आहेत. जसं बायोटेक मेडटेकचा मी अनुभव इथे घेतला, तसं अजून जसं स्टॅनफोर्डमध्ये काही मुलं म्हणाली. तर या विषयामध्ये पुन्हा एकदा आमची विनंती राहील की ऑनलाईन का होईना पण जगभरातल्या या मराठी माणसाशी आमच्या इंडस्ट्री डिपार्टमेंट किंवा IT डिपार्टमेंट करेल एक आपण सेतू संवाद हा करू शकू आणि त्याचा उपयोग आम्हाला होईल, मराठी माणसाला होईल. पुढचा जो विषय तो म्हणजे एक लक्षात आलं ते म्हणजे ज्याचा उपयोग तुम्ही इथे करताय, काही राज्यांनी देशातला केला आहे, तो म्हणजे मेंटॉरिंग, ॲक्सेस, त्याचा इंडस्ट्रीची ॲक्सेस, इन्व्हेस्टर्स, प्लॅटफॉर्म, स्टार्टअप, इकोसिस्टीम, विद्यापीठांशी ॲक्सेस, अपस्किलिंग आणि गरजा आणि उणीवा जगातल्या याला काही राज्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणले आहे आणि त्यात त्या राज्यांनी गुंतवणूक सुद्धा केली स्वतःची. आम्हाला ते करायचं आहे, हे आता मी ठरवलं ते आपण करू आणि त्यात तुमची मदत जरूर द्या. गुंतवणूकदारांच्या बाबतीतला मुद्दा मांडला. आता माझ्याकडे दुसराही एक विभाग आहे, तो म्हणजे सांस्कृतिक कार्य विभाग आहे आणि जो गरजे मराठीसाठी सुद्धा थेट संबंधित आहे. त्यातले काही विषय हे समोर आले पाहिजेत आणि काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. एवढं सांगून मी माझं विवेचन संपवतो. एकतर पहिली गोष्ट आपल्या सगळ्यांना खूप अभिमानास्पद वाटेल अशी गोष्ट करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि अथक काही वर्षांचे प्रयत्न आणि गेल्या काही दिवसांमधल्या त्याला आपण संघर्षातून आपल्याला मराठी माणसाला यश मिळालं आहे. ते म्हणजे आपल्या शिवछत्रपतींचे 12 गड किल्ले वर्ल्ड काही गोष्टींच्या मला मर्यादा आहेत स्पष्ट बोलण्याच्या, पण वर्ल्ड युनेस्कोमध्ये सल्लागार समिती म्हणून बसलेल्या आयकॉमॉस मधल्या विशेषज्ञांच्या, कारण कोणीतरी तिथे मगाशी उल्लेख केला की आपल्या गोष्टी जगभरात पोहोचण्याच्या बाबतीत, जसं आता आपण डेटाच्या बद्दल बोलला, तसंच आपलं साहित्य पोहोचवण्यातल्या मर्यादांमुळे अडचणी काय झाल्या मी स्वतः अनुभवलं. कारण मी त्या पॅरिसच्या कार्यालयात गेलो आहे, तिथल्या तज्ज्ञांशी बोललो आहे, आपले विशेषज्ञ बोलले आहेत, आपले सल्लागार बोलले आहेत, आपल्या विभागाने काम केलं आहे, केंद्र सरकारच्या विभागाने काम केलं आहे, राज्य मुख्यमंत्र्यांनी, केंद्रातल्या पंतप्रधानांनी, केंद्रीय MEA, केंद्रीय सांस्कृतिक विभाग. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे ते म्हणजे ज्या सल्लागार समिती आयकॉमॉसच्या असलेल्या सल्ल्यावरच अंतिम निर्णय घेणारी 21 देशांची जी समिती आहे ती जवळजवळ तोच सल्ला मानते. तर त्या तज्ज्ञ आहेत. त्या तज्ज्ञांचे प्रश्न मला आता जाहीर मांडायचे नाहीत, काही अंशी अज्ञानी आहे, पण त्यात साहित्य निर्मितीचा भाग आपल्याकडनं पण राहिला आहे. त्यामुळे अवेलेबल साहित्याच्या आधारावर त्यांनी केलं का असा आपण त्याला संशय व्यक्त करू शकतो. त्यामुळे आता विविध भाषांमध्ये आपलं साहित्य, विशेषतः इतिहास, खगोलशास्त्र, भूगोल किंवा अन्य याच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही करणार आणि तो देशभरातल्या नाही तर जगभरातल्या भाषात करणं आवश्यक आहे. पण मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की त्या सल्लागार समितीने आयकॉमॉसने जवळजवळ आपला प्रस्ताव मान्य या दिशेने न मांडता या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी भूमिका घेतली. त्या भूमिकेला, त्या निर्णयाला, त्या सल्ल्याला फेटाळून 21 राष्ट्रांनी त्यातल्या एकाने सायलेंटली मदत, 100% राष्ट्रांनी मदत करून तो फेटाळून केवळ PMO आणि मोदीजींनी केलेल्या कामामुळे हा प्रस्ताव मंजूर सायलेंटली मदत केलेल्या राष्ट्राचं मी नाव ओपनली सांगत नाही, तुम्हाला आनंद देणार आहे. त्यामुळे तो विषय आता यापुढे आपल्या माध्यमातून सुद्धा, कारण आता ही प्रॉपर्टी जगाची झाली आहे आणि जगातल्या मराठी माणसाचा हा फॉर्म आहे. त्यामुळे त्याच्यावर काही योजना आपण सगळे मिळून एकत्र करूया का आणि जगातला टुरिस्ट हा तिकडे आपण पर्यटनासाठी आकर्षित करून आपल्या मातीशी, आपल्या इतिहासाशी, आपल्या मराठीशी कसा जोडता येईल आणि हा आताच्या पुढच्या पिढीला इथल्या सुद्धा तो विषय कसा जाईल याचा कार्यक्रम सेतू पण आपण करू शकतो, तो केलाच पाहिजे. त्यामुळे हा एक विषय महत्वाचा वाटतो. दुसरं, यावेळेला आपण
महाराष्ट्रातला असलेला आपला गणेशोत्सव सार्वजनिकमध्ये ज्याला 100 वर्षाच्या वरची परंपरा झाली आहे, त्या विषयात काही योग्य काही अयोग्य प्रश्न निर्माण झाले, न्यायालयीन लढाईत अडकले, काही योग्य भूमिका होत्या, काही भूमिका आपण बदलल्या, काही पर्यावरणपूरक केल्या, काही प्रथा परंपरा सांभाळणाऱ्या केला आणि यातनं यश मिळत मिळत आता आपण गणेशोत्सव राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला. आंतरराष्ट्रीय करायचं, एकमेकाला टोमॅटो मारण्यात जग जो बघायला जाऊ शकतो, तर त्याच्या कित्येक पटीने असलेला मोठा महोत्सव आहे, उत्सव आहे. तर धार्मिक प्रथा परंपरा आणि भावनिक नातं सुद्धा आहे. तर या विषयात सुद्धा गर्जे मराठीने महाराष्ट्र सरकारने काम करावं. त्यातला एक शासन निर्णय मी आता गेल्यावर घोषित होईल, त्याची मी तुम्हालाही कॉपी वाटेल, ज्यामध्ये जगभरातल्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एका प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन तरी आणणार या वर्षीपासून सुरू करायचं. तर गर्जे मराठीने आमच्याशी पार्टनरशिप करावी हे निमंत्रण मी तुम्हाला देतो आणि याचा प्रचार प्रसार करावा अशी विनंती करतो. पहिल्यांदा एक काम करण्याची संधी मिळाली आम्हाला संस्कृती विभागाला. महाराष्ट्रातून खूप गोष्टी बाहेर जगात गेल्या म्हणजे ज्या चोरून नेल्या, पळून नेल्या, विजयी करून गेल्या, अशा ऐतिहासिक मूल्यांच्या गोष्टी या अधिकृत परत आल्या नाहीत. मी महाराष्ट्रापुरतं म्हणतो. आमची भवानी तलवार वाघ नख आली तर ती त्या म्युझियमने एका वर्षासाठी दाखवायला आणली. त्यांच्या माणसाचे तुम्ही कशी ठेवताय, किती टेम्परेचरला ठेवताय, किती लोक बघतायत. आमच्या महाराजांची वागणूक आहे पण ती तिथे आहे. पण या सगळ्यात एक पहिल्यांदा यश आमच्या सरकारला आलंय, ते म्हणजे श्री रघुजी भोसले महाराज. नागपूरचं भोसले घराणं मराठा मिलिटरी लँडस्केपचं मोठं योगदान की ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या नियुक्तीनंतर तिथून ओडिसा ते आताच्या तेलंगणापर्यंत मराठा मिलिटरी राज्य पसरून युद्धात जिंकवलं. अशा पराक्रमी रघुजी भोसलेंची त्यांच्या नावाने लिहिली असलेली तलवार ईस्ट इंडिया कंपनीने कशी नेली आता त्याचं मला माहीत नाही. ती काही महिन्यांपूर्वी लिलावात निघाली आहे असं लक्षात आलं. तर अगदी रेकॉर्ड टाइम, कमी तासांमध्ये सगळ्या यंत्रणा आम्ही उभ्या केल्या आणि त्या लिलावात यशपूर्वक वळवून ती आता महाराष्ट्राची आपल्या सगळ्यांची प्रॉपर्टी म्हणून आपण आता महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात आम्ही आणतो. ती आता जगात पण न्यायची. पुढच्या काळात गर्जे मराठीने या बाबतीमध्ये जगातल्या मराठी माणसासमोर त्याचं प्रदर्शन, कार्यक्रम, त्याला लागून सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रम असं केलं तर आम्हाला आनंद होईल. आम्ही त्यात मदतनीस तनामनाधनाने उभे राहू आणि त्यामुळे ती योजना सुद्धा आपल्याला करायची आहे. एक कार्यक्रम मोठा ॲम्बिशियस आम्ही घेऊन आलेलो तो म्हणजे आत्ता तिथे मगाशी आपल्या फिल्म आपण संत ज्ञानेश्वरांना दाखवलं. त्यांच्या जन्माचं 750 वर्ष आहे. तर जगातला पहिला लिपी क्रिएटर कोणी असेल आमच्या दृष्टीने ज्ञानेश्वर आहे. जगातला पहिला बालसाहित्य निर्माता कोण असेल संत ज्ञानेश्वर आहे. जगातला पर्यावरण प्रेमी संत कोणी असेल संत ज्ञानेश्वर आहे. जगात प्राणी मात्राला सुद्धा आपल्यापेक्षा महत्व देऊन जगणारी पद्धती दाखवणारा संत ज्ञानेश्वर आहे. आणि म्हणून जगातला असं एक मूल्यता यांच्याकडे आहे ते जगासमोर गेले पाहिजे. आणि त्यामुळे सांस्कृतिक विभागाचे खूप कार्यक्रम आम्ही ठरवले, त्यातले काही इथेही करू. पण अमेरिकातल्या एखाद्या विद्यापीठामध्ये याचं अध्ययन व्हावं, व्याख्यान व्हावं आणि तो सरकारचा अधिकृत कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याच्या व्यवस्था आपण उभी करू आणि त्यात आम्हाला धार्मिक प्रचारानेच मुद्दा घ्यायचा नाही. धर्म तर आहेच महत्वाचा, पण त्याच्यापुरताच नाही. मराठी, महाराष्ट्र आणि ही मूल्य आज जेव्हा जग आम्हाला शिकवायला जातं ह्युमॅनिटी म्हणजे काय चांगली गोष्ट आहे, पण रेड्याबरोबर ह्युमॅनिटी दाखवणार माझं संत आहे. आम्हाला जगासमोर आणायचं. त्यामुळे एक विद्यापीठ टू बिगिन विथ, त्याला लागून एखादा कार्यक्रम, तर त्यात आपली सहभागिता द्या. लोककला आणि लोकवाद्य याचं प्रमोशन, कारण अशी खूप वाद्य आहेत जी स्थानिक स्तरावर आहे, त्याला आम्हाला जगासमोर प्लॅटफॉर्मने आणायचं. त्यातनं काहींना गती मिळेल, काही त्यातनं PhD करतील, काही त्याचा उपयोग करतील,
काही जगासमोर आणली पाहिजे, ज्याचा IP क्रिएट करून त्या विषयामध्ये आम्ही कार्यक्रम घेऊन येतो आणि त्या विषयामधली माहिती देणं मला असं वाटलं महत्त्वाचं आहे. मराठी सिनेमाबद्दल तर काल आपण बोललोच आहे. आता मोठ्या प्रमाणात जगभरातल्या चित्रपट चित्रीकरण आणि तंत्रज्ञान व्यवसाय भारतात आणि महाराष्ट्रात आणण्याची आमची कल्पना आहे. आणि त्यामुळे 2 मोठे उपक्रम, एक गोरेगावची फिल्म सिटी अद्ययावत करणं आणि 100 एकरच्या वर कांदिवलीमध्ये आम्ही प्रसार भारतीशी लँड घेऊन टायप केला आहे. आय डोंट नो वॉर्नर आम्हाला तिथे निर्माण करायचं की देशातलं आणि जगातलं सुद्धा चित्रपट निर्मितीमध्ये काम करायचं आहे. विल एक्सचेंज द डॉक्युमेंट. त्यात आपल्याला आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. आपल्या प्रथा परंपरा सण उत्सव वारी आहे, जसं गणेशोत्सव म्हटलं तसं वेगवेगळे जत्रोत्सवाचं एक प्लॅटफॉर्म करून तो सुद्धा डेटा आहे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. ते आपण योजना बनवली, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. मराठी पण भाषेचं तर आपला अभिमान आहेच, पण आज जगण्यामधल्या अशांततेतलं महत्वाचं कारण संस्कार आणि जीवन पद्धती याला सुद्धा फार महत्व आहे. आणि जगभरात संत, ज्ञानी, बुद्धिवंत हे फिरत असतात आणि आपल्याकडचे खूप पंथ येतही असतात, ते योग्यही आहे. पण मराठी आणि महाराष्ट्र माणसाच्या जीवनाची जीवन पद्धती हीच समाधान शांती देणारी आहे. जगाच्या शांततेचे हेच कारण आहे, आमचा भरोसा आहे. त्या दिशेने काम करण्यासाठी आम्ही काही योजना बनवल्या. तो प्रचार प्रसार आणि अध्ययनाचा आहे. त्या बाबतीत सुद्धा आपण संवाद सेतू करून त्या गोष्टी पुढे नेण्यामध्ये मदत करावी ही आपल्याकडनं अपेक्षा त्या ठिकाणी आहे. एक इन्स्टिट्यूट जसं आपण इनोव्हेशनचं म्हटलं तसं पहिल्यांदा केंद्र सरकारने या मोदी सरकारने निर्माण केलं, म्हणजे जसं IIT केलं आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जसं IIM केलं आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तसं पहिल्यांदा आपण IICT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी केलं. IICT याचं कारण असं की जगातला कॉन्टेंट क्रिएटर भारत आहे. जगातला कॉन्टेंट पाहणारा सगळ्यात जास्ती आयबॉल्स भारत आहे. जगातलं वर्सटाईल कॉन्टेंट क्रिएशन मध्ये भारत आहे. आणि त्याचंच कारण होतं की वेव्स आपण सुरू केला. मोदीजींनी वेब सुरू करण्याचं कारण हेच होतं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोसला आहे, वर्ल्ड फिल्म फेस्टिवल कान्सला आहे, तो ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएशनचा लीडर भारत आहे. आणि त्यामुळे वेव्स हा कदाचित बायनल कार्यक्रम समिट भारतात सुरू झाली, एक एडिशन झालं. त्या आधारावर IICT सुद्धा आहे. आता IICT इमारत निर्मितीचं काम सुरू आहे. तोपर्यंत न थांबता पेडर रोडच्या NFDC मध्ये आम्ही पहिली बॅच 400 मुलांची सुरू सुद्धा केली आहे. आता याचं एक्सपान्शनचा कार्यक्रम पुढच्या काळात होईल. तिथे आपण एकत्र बऱ्याच गोष्टी अधिकृतरित्या, आणि हा इंडस्ट्री ड्रिव्हन आहे. विद्यापीठ जगभरातल्या ड्रिव्हन, जसं अडोबेला आम्ही गेलो तर अडोबे तिथे आमच्या इंडस्ट्री ड्रिव्हन मध्ये आहे, अशा पद्धतीचं आहे. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, ज्याच्यातला गैरसमज मला वाटतं माझं काम आहे तो असेल तर तो दूर केला पाहिजे, आणि चूक असेल तर समजून घेतलं पाहिजे. अशा दोन्ही भूमिकेत आम्ही आहोत. तो म्हणजे आत्ता निर्माण झालेल्या महाराष्ट्रातल्या तार्किक निर्माण झालेल्या कॉन्ट्रोवर्सीज आहे. मराठी भाषा विषयात हे सरकार खूप कमिटेड आहे. आमचा पक्षही आहे, सरकारही आहे. अन्यांचा आग्रह याच्याबद्दल आमचा दुमत आणि दुराग्रह नाही. पण भाषेच्या विषयावरून आपण पुढे गेलो पाहिजे. मराठी माणूस या विषयावरचं मूल्य 100% आग्रहाचं आहे. मग नेमकं कॉन्ट्रोवर्सी काय आहे? त्रिभाषा सूत्री, आणि त्यामध्ये हिंदी भाषा शिकवली जाणार की नाही यावरनं जरूर मराठीलाच मारलं जात आहे असं निर्माण केलेलं चित्र अवाजवी आहे. खरं तर विदेशातल्या भूमीवर भारतातल्या कॉन्ट्रोवर्शियल विषयात न बोललेलं बरं. तुम्ही बोलणारही नाही. मी फक्त आज जानकारी देणं आवश्यक आहे, तेवढाच मुद्दा त्यातला मांडतोय. मग निर्णय काय होता? तर राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 2च भाषा, माध्यमाची भाषा आणि इंग्रजी, आणि तिसऱ्या भाषेचा पर्याय ज्या राज्याला हवा त्यांनी घ्यावा. हा करण्याचं कारण काय?
तर नवीन शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपण जिथे काही ठिकाणी आहे अकाउंट अकॅडमिक बँक निर्माण करतो, बँक ऑफ अकॅडमिक पॉइंट्स, ज्यामध्ये कौशल्य, भाषा, अन्य गोष्टी हे जे विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रम सोडून जे शिकतील तेवढी त्यांच्या अकाउंटवर गुण जमा होणार आहे, ही व्यवस्था सुरू होते. त्यामुळे केंद्राने दबाव टाकलाय का हिंदीचा? नाही. आता केंद्रीय शिक्षण धोरणाचा तो भागच झाला असता. त्यामुळे पहिल्यांदा हा प्रचार चुकीचा. 2 भाषा आणि तिसरा राज्यांनी, कारण कंकरंट लिस्टवरचा भाग आहे. मग अन्य राज्यांनी आणि महाराष्ट्राने काय केलं तर 22-23 राज्यांनी 3 भाषा सूत्रे स्वीकारली. 3-4 राज्यांनी त्रिभाषा स्वीकारली नाही, आम्हाला नको, आम्ही 2 भाषातच करू. ते याचा अर्थ याच्यावर बंधन आहे का? तर नाही. पण अन्य राज्यांनी घेतलं का महाराष्ट्र सोडून? तर घेतलं. महाराष्ट्राने ते घेतलं का? घेतलं होतं का? तर हो. मग त्याचं कारण काय? तर जर बँक ऑफ क्रेडिट्स मध्ये विद्यार्थ्यांच्या गुण जमा होणार असतील तर अन्य राज्यातली मुलं माझ्या राज्याच्या पुढे का जावीत? म्हणून आम्ही ते स्वीकारलं. कारण शेवटी राष्ट्रीय स्तरावर जेव्हा विद्यार्थ्यांची स्पर्धा होईल त्यावेळेला माझी मुलं मागे जायला नको. त्यामुळे ह्याच्या मागचा हेतू भाषा विरोध, भाषा दबाव हा नसून विद्यार्थी हित हा त्या ठिकाणी. पण त्याच्यावरही चर्चा होऊ शकते, पण हेतूंवरची चर्चा आम्हाला मान्य आहे. त्याच्यात ज्ञान विज्ञानावर, अभ्यासक्रमावर चर्चा होऊ शकते. हेतू हा महाराष्ट्रातल्या माझ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या निमित्ताने घेतलेला आहे. आणि मग तो घेतलाय कारण मॅन्डेट लोकांनी सरकारमध्ये तुम्ही आमचं भलं करा म्हणून आम्हाला बसवलंय. पण तरी सगळ्यांचं ऐकलं पाहिजे की तो हो. मग याच्यावर 3 वर्ष अभ्यास झालाय. सरकारने अचानक त्रिभाषा सूत्र महाराष्ट्राने ठरवल्याचं नाही. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासून कमिट्या बनल्या आहेत, त्याच्यावरचे रिपोर्ट्स आले आहेत, त्याच्यावर माशेलकरांचा रिपोर्ट आहे आणि तो त्रिभाषाच्या आग्रहाचा आहे. आता या सगळ्यातना आमची भूमिका आणि अगोदरच्या सरकारच्या काळात असलेली भूमिका याच्यावर एकमत होऊन आपण तो निर्णय केला. मग आता तिसरी भाषा कुठली? तर जी शिकवू शकू, जी सहज शिकता येऊ शकेल, ज्याची व्यवस्था आणि अभ्यासक्रम आपल्याकडे आहे, आता तो निर्माण करायलाच वेळ लागेल. मग मराठी माणसाला हिंदीची लिहिणं हे जवळच आहे, बोलणं मराठीने हिंदी जवळच आहे. शैक्षणिक राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेमध्ये इंग्रजी बरोबर हिंदीत सुद्धा परीक्षा होतात. मग नीटच्या असेल, जेईच्या असेल. आता मातृभाषेत पण खरं तर हा मोदी सरकारने टाकलेला मुद्दा आहे की मातृभाषेत शिक्षण हा NEP चा भाग केला आपण. अभिजात दर्जा मराठीला हे मोदी सरकारने काम केलं. त्यामुळे हा राजकीय प्रेरित जो कॅम्पेनचा भाग आहे, मराठी विरोधी असण्याचं काही कारणच नाही. मग शिक्षकांची व्यवस्था अभ्यासक्रमाची आहे किंवा केंद्र सरकारच्या NCERT कडनं पुस्तकं मिळू शकतात, रचना लगेच उभी राहू शकते. त्यामुळे हिंदी हा पर्याय, तिसरा भाषा आपण दिला. ठीक आहे, त्याच्यावर लोकांचं मत पडलं की बा तुम्ही एकच भाषा नका ठेवू. ती ठेवण्याचं कारण व्यवस्था आहेत म्हणून. मराठी शिक्षक हिंदी शिकवू शकतो. आपल्याला विचार करताना एकंदरीत विचार करायला लागतो. तो जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा विचार करायला लागतो, शहरापुरता करून चालत नाही. मग तो आपण ती ज्याला आपण एका अर्थाने म्हणू हिंदी तिसरी भाषा ही अनिवार्य केली. म्हणजे आता ती कंपल्सरी नाही, तुमच्या चॉईसनी ज्या व्यवस्था आहेत त्या 16 भाषांमधली कुठली एक अनिवार्य भाषा घ्या. आता आग्रह किंवा दुराग्रह ऐच्छिक सुद्धा हिंदी ठेवू नका असं चाललं. आता त्याच्यावर मतमतांतर असू शकतं, तर तिसरी भाषा नकोच असंही आग्रह चालू आहे, त्याच्यावरही मतमतांतर असू शकतं. पण आज राज्यामध्ये आपण समजून घ्या की 20% विद्यार्थी आज गेल्या काही वर्षांपासून 3 भाषा शिकतातच आहेत. त्याचं कारण समजा मी महाराष्ट्र सरकारच्या एडेड स्कूलमध्ये जातो आणि माझी गुजराती माध्यमाची सरकारची शाळा आहे, तर गुजराती माझं माध्यम, उदाहरण गुजराती, मल्याळी, बंगाली जे घ्यायचं ते घ्या. दुसरी इंग्लिश आणि राज्याचा निर्णय मराठी कंपल्सरी केल्यामुळे तिसरी मराठी. आता अन्य माध्यमातले विद्यार्थी 3 भाषा शिकवून
ते अकाउंट्समध्ये पुढे जातील क्रेडिटमध्ये. आणि माझी मुलं जी मराठी शाळेत आहेत ती त्याची मराठी अनिवार्य आणि त्याची माध्यम म्हणून ती एकच झाली आणि इंग्लिश. आणि काही लोकांचा दुराग्रह की तिसरी नकोच म्हणून ती दोनच शिकतील. यातला हा समतोल कशासाठी? बर पहिलीपासून नको तर असू शकतो, पण मग ही मुलं शिकतातच आहे की 20% पहिलीपासून. ते काही मानसिक दडपणात खरं तर वैज्ञानिक उत्तर त्यातली दिलेलीच आहेत, पण तरी असा काही भाग नाही. शिकणारी मुलं एकाच शहरात एकाच गावात वेगळ्या शाळेमध्ये 3 भाषा 2 भाषा शिकतायत. परत तेही सरकारी जाऊ द्या. IB, CBSE, ICSE, कॅम्ब्रिज या ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या शाळा राज्यात चालू आहेत त्याही 3 भाषा शिकवत आहेत. मग 70-80% माझ्या मराठी किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना ऐच्छिक सुद्धा कुठलीही भाषा नको, त्यात हिंदी नकोच. ही काही सर्वंकष भूमिका आहे का? हा चर्चेचा मुद्दा आहे. म्हणून मी फॅक्ट फक्त मांडले. यात मराठीचा विरोध कुठलाच नाही. मराठीच अनिवार्य राज्यात. मराठी कमी करण्याचा भागच नाही. हा केवळ विद्यार्थी विकास कार्यक्रमामध्ये तिसरी भाषा ऐच्छिक असावी का, त्या कुठल्या असाव्यात, त्या हिंदी असावी का? प्राण्य राज्यात कुठे असं धादांत खोटं काही लोक बोलतात. गुजरातमध्ये कुठे नाही, गुजरातात त्यांनी संस्कृत घेतलंय. तो तर राज्याचा अधिकार आहे. जसं सुरुवातीला म्हणलं त्याचा राज्याचा अधिकार आहे. कोणी संस्कृत घेतलंय, कोणी अजून काय घेतलंय. पण ज्यांना विरोध करायचा आहे ते पॉलिटिकली आम्ही संस्कृत घेतलं असतं तरी हे म्हणालेच असते की यांना बघा चातुर्वर्ण आणायचं म्हणून संस्कृत लागताय, यांना अभिजनांची हवी बहुजनांची नको वगैरे. त्यामुळे तो मुद्दा राजकीय आहे. मला गरजे मराठीमध्ये स्पष्टता एवढी जाण्याची आहे. कुठल्याही राजकीय भाषेत कोणाला टीका टिप्पणी न करता हा प्युअरली अकॅडमिक भाग आहे. हा मराठी विरोधी नाही. अनिवार्यता मराठीचीच आहे. आणि 3 भाषा सूत्रीय राज्याने घेतलेला निर्णय हा कुणाही भाषा मारण्याचा नाही, किंबहुना असमतोल दूर करणार आहे. मला असं वाटतं की ह्या चर्चेतून शेवटला गरजे मराठीचा फोरम याचा कायमस्वरूपी तुमच्या रचनेतनं महाराष्ट्रात कोणी येईल त्यालाही स्वागत मूल्य देणारा एखादा डेस्क आपण निर्माण करावं. या दिशेने आपण फक्त गरजे मराठी सगळ्या संस्थांचे आपण करू आणि लांबलेली चर्चा थांबवू. धन्यवाद.